जुलै 2012 पासून महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. इतर राज्यातून गुटखा आणून विकला जातो. अहिल्यानगरमध्ये तर गुटख्याच्या जोडीला मावा हा वेगळाच पदार्थ मिळतो. त्यासाठी टपरीवर रांगा लागतात. रंगलेल्या भिंती, जिने आणि रस्ते तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा पुरावा देतात. आरोग्याचा प्रश्न वेगळाच. बंदी असूनही गुटखा टपरीवर, त्यात नगरी माव्याची भर. कारवाया होतात तरीही विक्री सुरूच. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे. जुलै 2012 पासून ही बंदी घालण्यात आली आहे. सध्या ज्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांची चर्चा आहे, त्याच विभागानं ही बंदी घातली. पण एवढी वर्ष झाली तरीही त्यावर पूर्णतः नियंत्रण येऊ शकलेलं नाही. आपल्याकडे तर त्यात माव्याची भर पडली आहे. गुटख्यासारखाच हा तंबाखूजन्य पदार्थ टपरीवर विकला जातो. काही ठिकाणी तो खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. आपल्याला दिवसभरात किती पुड्या लागतात हे फुशारकीनं सांगत ही मंडळी सकाळी सकाळी टपरीसमोर गर्दी करताना दिसते. अनेकांना हा मावाही कडक हवा असतो, एवढे त्याच्या आहारी गेले आहेत. नशा वाढवण्यासाठी मग मावा तयार करणारेही त्यात रसायन वाढवतात. नगरची बहुतांश तरुणाई या व्यसनात गुरफटली. त्यातून गुन्हेगारीही वाढते. रस्त्यावर किरकोळ कारणातून होणाऱ्या मारामाऱ्यांमागं अशाच नशाखोरीचं कारण असतं. त्यामुळं हा प्रश्न केवळ त्या नशा करणाऱ्या तरुणांपुरता मर्यादित न राहता इतरांसाठीही त्रासदायक ठरू लागलाय. गुटखा, तंबाखू, मावा हा केवळ सेवन करणाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न नाही, तर तो सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न आहे. सरकारी कार्यालयांचे जिने, भिंती, एसटी बस, रस्ते अशा ठिकाणी मारल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या सर्वांसाठीच त्रासदायक ठरतात. हा किळसवाना प्रकार अनेकांना सहन करण्यापलीकडे असतो. गुटखा, तंबाखू खाऊन थेट कोर्टात येण्याचे प्रकारही अनेक जण करतात. अशांना अनेकदा न्यायाधीशांनी दंड केल्याची उदाहरणं आहेत. यामध्ये अनेकदा पोलीसही असल्याचं आढळून आलंय. ज्यांनी कारवाई करायची ते तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कोर्टात येत असतील तर कसे होणार? अहिल्यानगर शहरातील अनेक पानटपऱ्यांवर नजर टाकली तर चित्र वेगळंच दिसतं. गुटख्याचे पुडे लपून छपून विकले जातात. ग्राहक मागणी करतो आणि माल मिळतोही. पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासनाची कारवाई झाली की काही दिवस शांतता असते. पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येते. म्हणजे कारवाई होत नाही असं नाही. कारवाई होते, पण कारवाईनंतरही बाजार बंद होत नाही. अहिल्यानगरमध्ये याचं अलीकडचंच उदाहरणही आहे. ऑगस्ट 2025 मध्ये राहुरी परिसरात पोलिसांनी 13 ट्रक पकडले होते. त्यातून गुटखा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करण्यात येत होती. सर्व मिळून सुमारे 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जून 2026 मध्ये श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 28 लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. ऑगस्ट 2026 मध्ये नेवासा, सुपा आणि पारनेर परिसरात एकाच दिवशी 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले. लाखो रुपयांचा मावा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. ही आकडेवारी एक गोष्ट स्पष्ट करते, गुटखा बंदी अपयशी ठरलेली आहे असं सरसकट म्हणता येणार नाही. पण गुटखा बाजार पूर्णपणे बंद करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. बंदीनंतर महाराष्ट्रात गुटख्याचं उत्पादन थांबलं. त्यामुळं सध्या इतर राज्यातून चोरट्या मार्गानं गुटखा महाराष्ट्रात आणला जातो. त्याची नियोजनबद्ध वाहतूक आणि विक्रीची साखळी आहे. काही भागात तर पोलिसांचाही याला आशीर्वाद असल्याचं उघड झालंय. हा धंदा धोकादायक बनल्यानं गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळीही यात उतरल्याचं दिसतं. त्यामुळं हा धंदा त्यांच्या पद्धतीनं चालवला जातोय. गुटखा तयार होतो कुठं? कच्चा माल कुठून येतो? तो महाराष्ट्रात कोणत्या मार्गाने येतो? वाहतूक कोण करतो? साठवणूक कुठं होते? पैसा कोण देतो? विक्रीचं नेटवर्क कोण चालवतं? आणि या सगळ्यांच्या मागं कोण आहे याची काहीच माहिती पोलिसांना नसते असं म्हणता येणार नाही. या साखळीतील शेवटच्या टपरीवाल्यावर कारवाई केली तर बाजार काही काळ थांबतो, पण पुरवठ्याची साखळी तशीच राहिली तर नवीन माल पुन्हा बाजारात येतो. म्हणून गुटखा बंदी ही फक्त अन्न सुरक्षा विभागाची मोहीम न राहता पोलीस,
FDA, GST, परिवहन, महसूल आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त मोहीम झाली पाहिजे. नगरमध्ये गुटख्यासोबतच मोठा प्रश्न मावाचा आहे. हे नगरी प्रॉडक्ट नशाखोरांमध्ये भलतंच चालतं. मावा खरेदीसाठी चक्क टपरीसमोर रांगा लागलेल्या दिसतात. पूर्वी हा मावा हाताने चोळून तयार केला जायचा. मात्र मागणी एवढी वाढली की आता मावा तयार करण्यासाठी विजेवर चालणारी यंत्र आणली आहेत. सुपारी, तंबाखू आणि इतर घटक मशीनमध्ये टाकले जातात. अलीकडंच सावेडी परिसरातील कारवाईत मावा तयार करण्याचं इलेक्ट्रिक मशीन, तयार मावा, सुगंधित तंबाखू आणि प्लास्टिक पाऊच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. म्हणजे प्रश्न फक्त परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा नाही. नगरमध्येच मावा तयार करून विकण्याचं नेटवर्क तयार होत असेल तर ते आणखी गंभीर आहे. महाराष्ट्रातील तंबाखू सेवनाची जुनी पण महत्त्वाची आकडेवारी याच दिशेनं लक्ष वेधते. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात 24% प्रौढ व्यक्ती धूररहित तंबाखूचं सेवन करतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण 32% आहे. गुटख्याच्या पैशातून दुसरे गुन्हे वाढतात. हा मुद्दाही दुर्लक्षित करता येणार नाही. बंदी असलेल्या वस्तूचा व्यवहार म्हणजे काळा पैसा. छोट्या विक्रेत्यांपासून सुरुवात होऊन हा पैसा मोठ्या पुरवठा साखळीत जातो. त्यात वाहतूक, साठवणूक, वितरण आणि संरक्षण अशी अनेक टप्पे असू शकतात. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अवैध व्यापारात कर चुकवेगिरीचा प्रश्नही निर्माण होतो. अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या 13 ट्रकच्या प्रकरणात बनावट कर कागदपत्र आणि ई-वे बिल असल्याचाही मुद्दा समोर आला होता. पोलिसांनी पुढील तपासासाठी GST विभागालाही सहभागी केलं होतं. म्हणून गुटखा हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही, तो आर्थिक गुन्ह्याचाही प्रश्न आहे, तो कर चुकवेगिरीचा प्रश्न आहे, तो संघटित अवैध व्यापाराचा प्रश्न आहे आणि काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारी अर्थव्यवस्थेला पैसा पुरवणारा स्रोतही ठरू शकतो. मग यावर उपाय काय? पहिला उपाय म्हणजे टपरीवर कारवाई नव्हे तर पुरवठ्याच्या मुळावर कारवाई करणं. परराज्यातून माल आणणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा शोध घेतला पाहिजे. सीमावर्ती आणि महामार्गावर संयुक्त पथकं असावीत. फक्त माल पकडून उपयोग नाही. माल कोणाचा, पैसा कोणाचा, गोदाम कोणाचं, वाहन कोणाचं, मागणी करणारा व्यापारी कोण याचा तपास झाला पाहिजे. एकाच व्यक्तीवर वारंवार कारवाई होत असेल तर त्याच्यावर कठोर गुन्हेगारी कारवाई झाली पाहिजे. मावा तयार करणाऱ्या मशीनवर लक्ष ठेवलं पाहिजे. मशीन कुठून येतात, कोण विकतो, कोणाच्या टपरीवर रोज किती मावा तयार होतो याचा स्थानिक पातळीवर मागोवा घेता येऊ शकतो. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील 100 मीटर नियमाची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. अल्पवयीन मुलांना विक्री करणाऱ्यांवर तातडीची आणि परिणामकारक कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातही तंबाखू विरोधी जनजागृती झाली पाहिजे. गुटखा बंदी म्हणजे फक्त गुटख्याच्या पुड्या जप्त करणं नाही. गुटखा तयार करणारा, वाहून आणणारा, साठवणारा, पैसा पुरवणारा आणि विकणारा यांची संपूर्ण साखळी तोडणं म्हणजे बंदी. आज नगरच्या एखाद्या टपरीवर गुटखा किंवा मावा घेण्यासाठी तरुणांची रांग लागलेली दिसत असेल तर ती केवळ ग्राहकांची रांग नाही, ती आपल्या अंमलबजावणी व्यवस्थेसमोर उभी असलेली रांग आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.